घोडबंदर भागातील वाढती बांधकामे आणि लोकसंख्या यामुळे येथील गृहसंकुलांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागत असून विविध स्रोतातून अतिरिक्त पाणी पुरवठा या भागाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच हा परिसर टँकर मुक्त होईल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे। घोडबंदर परिसरातील पाणी टंचाईग्रस्त गृहसंकुलाचे अनेक प्रतिनिधींनी आज आमदार संजय केळकर यांची महापालिका मुख्यालयातील भाजपा गटनेते कार्यालयात भेट घेतली आहे। यावेळी ठामपा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार हे देखील उपस्थित होते। घोडबंदर वासियांना होणारा अपुरा पाणीपुरवठा आणि वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडत असलेली पाणी वितरण व्यवस्था यांच्याबाबत दीर्घकालीन उपाययोजना म्हणून भातसा धरणातून 20 MLD पाण्याची तरतूद करावी अशी सूचना आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेला केली आहे। यावर प्रशासनाने सहमती दर्शवली असल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे। सूर्या धरणाचे पाणी मीरा भाईंदर महापालिकेला मिळतंय, त्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेलाही पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं केळकर यांनी सांगितलं आहे। तर माझीवाड्यापासून उर्वरित घोडबंदर पट्ट्यात पाण्याच्या टाक्या आहेत, पण पुरेसा पाणीपुरवठा नसल्याने स्थानिक रहिवाशांना पुरेसं पाणी मिळत नाहीये। अमृत योजनेमधून पाण्याचं समतोल वितरण व्हावं यासाठी आता जलकुंभ उभारण्यात येत आहे, त्यामुळे समान पाणी वाटप होऊ शकेल असेही केळकर यांनी सांगितलंय। स्टेमकडून अतिरिक्त पाणी मिळावे यासाठी देखील पाठपुरावा सुरूच आहे, त्यामुळे घोडबंदर परिसर लवकरच टँकर मुक्त होईल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे। टाकी जी आहे ती आता तिथे बांधणी चालू आहे, म्हणजे हे पाणी जे आहे त्याचं विषम स्वरूपामध्ये न होण्याकरता सम स्वरूपामध्ये त्याचं वाटप व्हावं म्हणून एक बॅलन्सिंग करण्याकरता देखील त्या ठिकाणी टाकी होते आहे। आणि म्हणून आज आता चरई विभाग असेल, धोबियाळी विभाग असेल, तिथलाही प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी पुढच्या आठवड्यापर्यंत सुटणार आहे। काही ठिकाणी टेक्निकल प्रॉब्लेम आहेत आणि काही ठिकाणी मुळातच म्हणजे आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार असं जे आपण म्हणतो तशी परिस्थिती आहे। तर त्याच्याकरता देखील आपले प्रयत्न चालू आहेत आणि ते तातडीने हे पाणी येण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय आणि ओव्हरऑल स्टेममधनं देखील अजून पाणी मिळू शकतं त्याचा प्रस्ताव महापालिकेने जो तयार केलाय त्याचाही आम्ही महापालिकेला पाठपुरावा करणार आहोत। सूर्या प्रकल्पाचं पाणी भाईंदरला जसं मिळतंय तसं आम्हालाही मिळालं पाहिजे, त्या ठिकाणी रिक्त आहे ते देऊ शकतात त्याचाही पाठपुरावा करावा लागेल। कारण बघा की ठाण्याची लोकसंख्या आणि ठाण्याची वाढ जी आहे ती नैसर्गिक पद्धतीने न होता कृत्रिम पद्धतीने फार मोठ्या प्रमाणात होती। खरं म्हणजे ही तर मुवमेंट आम्ही चालवलेलीच आहे की नवीन बांधकामांना बंदी केली पाहिजे आणि हे सर्वजण त्यांना सर्वांना मान्य आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये टोलेजंग इमारती पुढच्या काळामध्ये शेकडोने जर झाल्या तर जे आहेत त्यांनाही पाण्याची अडचण होईल आणि त्याच्यामुळे हा धोरणात्मक निर्णय घेण्याची देखील आता वेळ आलेली आहे। परंतु तथापि या ठिकाणी शेवटी लोक राहायला आलेल्यानंतर त्यांना पाणी देखील दिलं गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील आपण पाण्याच्या पुरवठ्याच्या संबंधी ज्याला वार फुटिंगवर प्रयत्न आपले चालू आहे। पाण्याचा जो प्रत्येक वर्षानुवर्षी जो त्रास होतोय लोकांना तो अतोनात होतोय आणि मग आम्हाला राम ठाकूर नाहीतर संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे जाऊन व परत पुढे 4 दिवस बंद होतं आणि 4 दिवसानंतर पुन्हा तसंच चालू होतं। तर आमचा असा आरोप आहे की हे जे बिल्डर लॉबी घोडबंदर विभाग स्मार्ट सिटी म्हणून आपण घोषित करतोय तर स्मार्ट सिटीला तुम्ही फक्त भिंती बांधून स्मार्ट सिटी बनवणार आहात का? त्याच्यामधल्या मूलभूत सुविधा ज्या पाणी त्या ती देणार आहात का? ती देणार नसेल तर तुम्ही परवानगी देऊ नका बिल्डरांना। आमची तर खास मागणी, जर पाण्याचं नियोजन नसेल नगरपालिकेकडे तर पुढे तुम्ही त्यांना परवानगी ओसी जी काय असेल थांबवा ना, स्टॉप करा ना। जे आहेत लोक त्यांना तरी पाणी द्या की तुम्ही टँकरवाले माफियांच्या बरोबर मिळालेले आहात म्हणून आम्हाला पाणी कमी देत आहे। आमचा तर आरोप असा आहे की टँकर असतील किंवा चावीवाले असतील, चावीवाल्याशी थोडंसं ताई बोलल्याप्रमाणे की सणवार आले की त्यावेळेला ऍडजस्ट झालं की पाणी फास्ट येतं। म्हणजे पाणी हे नगरपालिकेकडे आहे परंतु त्याचं डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित केलं जात नाही, हा स्थानिक जनतेचा आरोप आहे। आणि याच्या येत्या पुढच्या काळामध्ये असं होईल की घोडबंदर विभागामध्ये सर्व नागरिक या पाण्याच्या प्रश्नासाठी भले मोठे आंदोलन। तात्पुरत्या स्वरूपातलं आश्वासन तुम्हाला काय दिलं? तात्पुरत्या स्वरूपाचं असं आश्वासन आहे की ठीक आहे, उद्यापासून तुमच्या सोसायटीला आम्ही हे नोट करून घेतले सर्वांच्या सोसायट्या आणि दिलं जाईल।
केळकर साहेब या ठिकाणी होते, त्यांनी ते आश्वासन दिलं आणि लिहून घेतलेले आहे. परंतु आम्हाला हे कायमस्वरूपी सोल्युशन पाहिजे. घोडबंदर विभागामध्ये किंवा सर्व नागरिक एकत्र येऊन राम ठाकूरच्या माध्यमातून आम्ही सर्व एकत्र येऊन भलं मोठं पाणी बचाव पाणी हक्क समिती असं एक आंदोलन सुद्धा उभं करण्याचा विचार करत आहोत.